वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांच्या गाडीवर अज्ञातांकडून भ्याड हल्ला झालेला आहे, पण त्यांच्या जीवितास काही धोका झालेला नाही. कार्यकर्ते यावेळी खूपच आक्रमक दिसत होते आणि मी घाबरणारी नाही. त्यांना पोलिसांनी आणि उत्कर्ष रुपवते यांनी शांत केलं. ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याचा निषेधच आहे, त्याच्याबद्दल आपण म्हणत नाही काही. पण आता रात्रीचे 1 वाजलेले आहे. मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही. थोडंफार फक्त टोचते अंगाला, काचा बस तेवढंच. गाडीला डॅमेज झालं आहे, ते मला पोलीस स्टेशनला न्यावं लागेल. गाडी FIR मी करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते, सगळे आपापल्या घरी जा. मी ठीक आहे, माझ्यासोबत 2 गाड्या आहेत, पोलीस व्हॅन आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही काळजी करू नका. हीच माझी विनंती आहे. कुठल्याही पद्धतीने रिॲक्शन देऊ नका, ही पण माझी विनंती आहे. कारण आपण एका वेगळ्या प्रक्रियेत आहोत. सांगा रे, प्लीज थांबा, शांतराम प्लीज. आपण वेगळ्या प्रक्रियेत आहोत, आपण काहीतरी अचीव करणार आहोत, त्याच्यामुळे काही गोष्टी होत असतील. सविस्तर असं जवळ त्या आल्या असता अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक करत हल्ला केला. हल्ला करणारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वंचित आघाडीचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही. गाडीला मात्र सगळं डॅमेज झालेलं आहे, सगळ्या काचा गाडीच्या तुटलेल्या आहेत पुढच्या. असं या घटना अशा का घडतात नेमकी काय सांगले? मला खरंच माहिती नाही, कारण मी तिथून फक्त प्रचार करून निघाले होते. माझं काही कोणाशी तसं पर्सनल वैर किंवा असं काही नाही आहे. आम्ही प्रचार करून निघालो आणि अशी घटना घडली ती अतिशय निषेधार्ह आहे, एवढंच मी म्हणू शकतो. याबाबत ते गुन्हा वगैरे दाखल करणार तुम्ही आता? थोडंसं सावरायला वेळ लागतोय, कारण दुसरा आयुष्यातला असा एक ॲक्सिडेंट आहे. पण FIR नोंद करायला आम्ही आता पोलीस स्टेशनला जाणार. कार्यकर्त्यांना जी माहिती कळली, सगळे लोक आता तेवढे गावामध्ये जमत आहेत, तुम्ही त्यांना काय आवडतं? नाही, मी सगळ्यांना फोन करून सांगितलंय, सगळीकडून फोन येतात की आम्ही येतोय. पण मी त्यांना हीच रिक्वेस्ट केली की इथे येऊ नका. मी सकाळी तिथे कोपरगावला जाणार, तिथे आपण भेटू शकतो. तिथे जे 200-300 कार्यकर्ते जमलेले असते त्यांनाही हे आवाहन करत आहे की तुम्ही तुमच्या घरी जा. जे काही पोलिसांचं आपल्याला मदत मिळते त्याच्यानुसार आपण पुढे FIR करत आहोत आणि मी सुखरूप आहे, त्याची काळजी करते. तुम्हाला काही दुखापत झालेली नाही? नाही, काचा सगळीकडे उडाला अंगावर आणि डोळा वाचला. खरं तर तिथे डोळ्यामध्ये गेल्यास अडचण झाली असते, पण मी ठीक आहे, मला काही झालं नाही. आज राजूर भागामध्ये प्रचार संपवून पुन्हा संगमनेरकडे जात असताना चितळेड्याजवळ माझ्या गाडीवरती एक हल्ला झालेला आहे. पण गाडीला डॅमेज झालेला आहे, काच फुटलेली आहे, पण मी एकदम सुखरूप आहे. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सगळ्या हितचिंतकांना विनंती आहे, कृपया कोणी राजूरच्या दिशेने येऊ नका. मला खूप फोन येत आहे की ताई आम्ही येतो. मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाही. आम्ही आता राजूर पोलीस स्टेशनला आणि पोलीस सगळे सहकार्य करत आहेत. तुमच्या घरी तुम्ही जिथे आहात तिथेच थांबून घ्या. उद्या सकाळी 7:30ला मी कोपरगावला जाण्यासाठी येणार आहे, तिथे आपण भेटूया. हात जोडून विनंती, कोणीही राजूरच्या दिशेने येऊ नये आणि सगळ्यांनी संयम घेऊन शांतपणे पुढचं आपण सगळं करणार आहोत. आपल्याला इलेक्शन कधीच न्यायचं आहे, ही एक विनंती आहे. त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांनी राजूच्या दिशेने येऊ नये, एवढीच विनंती आहे.